नमस्कार, मी निलेश वसावे। सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात आता हा प्रश्न पडायला लागला आहे की आता आपला कालावधी संपुष्टात येणार आहे। तर संपुष्टात कालावधी आल्यानंतर आपण शाळेवर जायचं की नाही जायचं, असे प्रश्न हे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात आले आहे। शाळा असो की इतर कोणतेही डिपार्टमेंट असो, सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा हा आता मनात प्रश्न उद्भवला आहे। संबंधित कोणत्याही डिपार्टमेंटला जे पण प्रशिक्षणार्थी कार्यरत आहे त्यांच्या आता 6 महिन्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आला आहे। कालावधी संपुष्टात आल्यानंतर सगळ्यांच्या मनात आता प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न उद्भवत आहे की आपण आपल्या प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आपल्या या प्रशिक्षण कार्याला पुढील वाटचाल ठेवायची की नाही ठेवायची, असे प्रश्न सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात यायला लागले आहे। आम्ही तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने आम्हाला सगळ्या तालुक्याच्या प्रशिक्षणार्थींचा फोन येत असतात आणि प्रश्न विचारतात की सर, आता आमचा कालावधी मार्च महिन्याच्या 22 तारखेला संपणार आहे, मार्च महिन्याच्या 31 तारखेला संपणार आहे व इतर कोणत्याही तारखा सुचवत राहतात की आमचा आता कालावधी संपल्यानंतर शासनाचा अजून असा जी आर नाही आला आहे की प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर आपण शाळेवर जायचे किंवा संबंधित डिपार्टमेंटला जायचं की नाही जायचं, असे प्रश्न सगळे प्रशिक्षणार्थी विचारत असतात। म्हणून हा व्हिडिओ बनवायचा संदर्भ हाच की जर आपलं प्रशिक्षण कालावधी जर संपत असेल, जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही, जोपर्यंत येणाऱ्या अधिवेशनात शासन आपल्या प्रशिक्षणाबद्दल काही निर्णय घेत नाही, तोपर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थींनी आपापल्या कार्यात आपापल्या संबंधित डिपार्टमेंटला कार्यरत असणे हे आवश्यक आहे। आपल्या प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जी आर नुसार जी आर संबंधित असा विषय आहे की प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट दिले जाणार आहे। त्या सर्टिफिकेटच्या आधारावर माननीय मंत्री साहेबांच्या माहितीनुसार त्या सर्टिफिकेटच्या आधारावर आपण इतर कोणत्याही शासकीय डिपार्टमेंटला त्या सर्टिफिकेटच्या बेसवर आपण कुठेही शासकीय विभागात कार्यरत असू शकतो। आपल्याला 6 महिन्याचे जे आपल्याला सर्टिफिकेट भेटणार त्या सर्टिफिकेटचा योग्य ते शासकीय विभागाला सुद्धा आपण वापर करू शकतो, असे निर्देश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिले होते। पण जेव्हा आम्ही सत्ताधारी आमदार व संबंधित डिपार्टमेंटला माहिती काढली आमच्या प्रशिक्षणाचा कालावधी आता संपुष्टात येत आहे, तर आम्ही कार्यरत असलेल्या प्रशिक्षण संबंधित डिपार्टमेंटला कार्यरत राहायचं की नाही असे प्रश्न आम्ही सत्ताधारी आमदारांना व संबंधित डिपार्टमेंटला विचारले। तेव्हा त्यांचे असे प्रत्युत्तर आले की ज्या शासनाने आपल्याला प्रशिक्षणासाठी नेमलं आहे, ज्या शासनाने आपल्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे, त्या शासनाने अजून आपल्यासाठी असा काही निर्णय घेतला नाही की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण त्या संबंधित कार्याला थांबवायचं किंवा त्या संबंधित कार्याला कार्यरत राहायचं की नाही। जोपर्यंत शासनाचे निर्देश येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कार्याला चालू ठेवा व आपले प्रशिक्षण ज्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेत आहे त्या प्रशिक्षण कार्याला थांबवू नका, अशी माहिती आम्हाला सत्ताधारी आमदारांद्वारे भेटली, तसेच व संबंधित डिपार्टमेंटद्वारे सुद्धा भेटली। संबंधित डिपार्टमेंटचं सांगायचे हे होतं की शासनाची कोणतीही नोटीस किंवा कोणतेही जी आर किंवा कोणतेही पत्र आम्हाला पाठवलं नाही। संबंधित अधिकाऱ्यांच्या आमच्या या प्रश्नाला असे उत्तर होते की अजून शासनाचा असा कोणताही निर्देश आमच्याकडे आला नाही किंवा आमच्या डिपार्टमेंटला आला नाही। प्रशिक्षणार्थींच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र बजवा किंवा त्यांना त्या प्रशिक्षणाच्या कार्यातून थांबवा, असं कोणतीही नोटीस नाही आली किंवा कोणतेही जी आर शासनाने आम्हाला लादला नाही किंवा आम्हाला नोटीस पाठवली नाही। सत्ताधारी आमदारांच्या माहितीनुसार व स्थानिकीय संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मी सगळ्यांना हे सुचवेल की जोपर्यंत शासनाची नोटीस येत नाही तोपर्यंत आपापल्या कार्यात तुम्ही कार्यरत राहा व जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही किंवा नोटीस येत नाही तोपर्यंत संबंधित कोणतेही डिपार्टमेंट असो, शालेय डिपार्टमेंट असो किंवा वैद्यकीय डिपार्टमेंट असो किंवा इतर कोणतेही डिपार्टमेंट असो, तिथं आपण कार्यरत राहा, असं मी सगळ्यांना आवाहन करेल। जोपर्यंत शासन जी आर करत नाही, जी आरची वाट बघा, शासनाच्या आदेशाची वाट बघा, त्याच्यानंतर शासनाने जो निर्णय घेईल त्यानुसार आपण त्याच्यावर कार्यरत राहू। किंवा पण आताच्या स्थितीमध्ये मी सगळे प्रशिक्षणार्थींना हे सुचवेल की जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही तोपर्यंत आपापल्या डिपार्टमेंटला कार्यरत राहा। सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र।